हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे आमच्या गणेशनगर वृद्धाश्रम मित्रमंडळाचा जीर्णोद्धार आहे. आज ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्तपैकी बघायला भेटणारच आहे. डेकोरेशन केलेलं आहे. आमचं एकूण 30 वर्षानंतर नवीन मंदिर बांधलेलं आहे, त्याची पालखी निघणार आहे. तर हा ब्लॉग बघायला भेटेलच तुम्हाला. कंटिन्युअस राहा. गाइस बघू शकता खूप सुंदर पालखी सजवलेली आहे. स्वतः बघू शकता इकडे आरती चाललेली आहे. स्वतः निघेल थोड्या टायमाने पालखी सोहळा. फायनली आता पालखी खांद्यावर घेतलेली आहे. आता बघू शकता कलश पण घेतला काकांनी. आता पालखी निघणार आहे. बघू शकता खूप मजा करतायत. छोटी चिल्लर वाटी मस्तपैकी झेंडा पारंपरिक पद्धतीने खूप मस्त मजा वाटते गाईज. तुम्ही कंटिन्युअसली या ब्लॉगमध्ये अजून खूप मजा बघायला भेटणार आहे गाईज. खूप आम्ही धमाल पण करतोय. बघू शकता तुम्ही आता मंदिरातून पालखी बाहेर निघालेली आहे. सर्वांनी प्रत्येकाच्या घरातून कलश तुळशी वृंदावन घेतलेले आहे. बघू शकता गाईज खूप छान छान बायका पण खूप छान नटलेल्या आहेत. बघू शकता खूप वारकरी मंडळी सर्व निघाली. कारण बिकॉज गाईज आमच्या इथे सर्वच जण मालकरी घराण्याचे घराणे आहेत सर्व. बघू शकता आमचं गणेशनगर रहिवासी उत्कर्ष मंडळाचं जीर्णोद्धार केलेला आहे. खूप मस्त मंदिर पण सजवलं आहे. बघू शकता गाईज तुम्ही. बघू शकता तुम्ही आता पालखी निघालेली. बिकॉज गाईज आमच्या मंदिरातून पालखी आता डायरेक्ट 7 नंबर चाललेला आहे. बघू शकता आता कारण बिकॉज आमचे 1 पासून ते 7 नंबर एकूण 7 चाली मिळून एक गणेशनगर रहिवासी उत्कर्ष मंडळ म्हणजे सोसायटी आमची तयार झालेली आहे. बघू शकता खूप मस्त मस्त सजलेले आहेत. बघू शकता ब्लॉगमध्ये तुम्ही. बघू शकता तुम्ही आता फायनली आम्ही 7 नंबर चालीमध्ये आलेलो आहे पालखी घेऊन. कारण बिकॉज प्रत्येकांच्या घराघरात ती पालखी जाणार आहे. कोकणी पद्धत आमची इकडे कशी असते ती इकडे मुंबईलाही आहे चालू, ते आम्ही दाखवण्यात आलेलं आहे. बघू शकता काही खूप सर्व लहान पोरांपासून ते मोठ्यापर्यंत खूप एन्जॉय करत आहेत. बघू शकता मी छोटी बाईने बघा असं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यात घेतलेली आहे गाईज. बघू शकता तुम्ही स्माईल करते बघा सगळं. कसं वाटतंय तुम्हाला? ओ काकी, तुमचं नाव काय? तुम्हाला कसं वाटतंय? नंतर बघा गाईज. बघू शकता तुम्ही रामकृष्ण हरी माऊलीचे गजर चालू झालेलं आहे. आता 7 नंबर चालीमधून 6 नंबर चालीमध्ये आम्ही आलेलो आहे. बघू शकता आता पालखी पण थोड्या टायमाने येणार आहे इथे. आणि तिथून झालं की आता मग आम्ही पुढे हनुमानाचं मंदिर आहे. आता त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये पालखीचा वास्तव्य होतं आहे. त्यानंतर पुढे बघूया. बघू शकता मस्त की नऊवारी साड्या घातल्या सर्व बायकांनी.
मस्तपैकी बघा, बघू शकता तुम्ही आता फुड्या गेलेले आहेत. सो बिकॉज वारकरी आहेत, तर वारकरी महाराष्ट्राची परंपरा फुगडी, बस फुगडी हे तर ऑब्विसली असणार आहे. बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये. फायनली गाईज पालखीचं आगमन झालेलं आहे. सो बघू शकता गाईज तुम्ही आता पालखीचं आगमन होऊन आता बघू शकता पालखी हनुमानाच्या मंदिरामध्ये स्थानापन्न होत आहे. सो बघू शकता तुम्ही आता त्या हनुमानाचं दर्शन वगैरे करून घेणार पालखी. आता नंतर मग खाली उतरते 5 नंबर चालीमध्ये. सो बघू शकता तुम्ही आता. सो गाईज बघू शकता हनुमानाचं मंदिर खूप सुंदर आहे, चंद्रशी मातेचं आहे. आणि बघू शकता सर्वजण दर्शन वगैरे घेतात आता.